राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पंचायत समिती व जिल्हा परिषद गटातील सर्व उमेदवारांची यादी जाहीर. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकडे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील नागरिकांचे लक्ष लागले होते. गेल्या 4 वर्षापासून पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या निवडणुका रखडल्या होत्या. त्यातल्या त्यात बारामती पंचायत समिती व जिल्हा परिषद या निवडणुकीमध्ये कुणाला उमेदवारी मिळणार याकडे बारामतीकरांचे लक्ष लागलं होतं. कारण या बारामती पंचायत समिती व जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एकहाती वर्चस्व आहे. नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका इत्यादी सर्व सहकारी संस्थांवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एकहाती वर्चस्व असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी कुणाला मिळणार याकडं बारामतीकरांचे लक्ष लागलं होतं. नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आपल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामधून सुपा जिल्हा परिषद गणातून पल्लवी प्रमोद खेत्रे यांना जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळालेली आहे. गुणवडी गटातून शुभांगीताई शिंदे यांना उमेदवारी मिळालेली आहे. पंधरे गटातून मंगेश प्रताप जगताप यांना उमेदवारी मिळालेली आहे. वडगाव निंबाळकर गटातून रोहिणी संदीप कदम यांना उमेदवारी मिळालेली आहे. तर निंबूल गटातून करण संभाजीराव खलाटे यांना उमेदवारी मिळालेली आहे. निरावागुल गटातून बहुचर्चित असलेला हा गट, या गटातून सौ शिवानी अभिजित देवकाटे यांना उमेदवारी मिळालेली आहे. अशा प्रकारे 6 जिल्हा परिषद गणातून या 6 जणांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळालेली आहे. तसेच बारामती तालुक्यामध्ये पंचायत समितीचे 12 गण आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुपा गणातून उज्ज्वला पोपट खैरे यांना उमेदवारी मिळालेली आहे. काराटी गणातून श्यामल सुनील वाबळे यांना उमेदवारी मिळालेली आहे. गुणवडी गणातून शुभांगी सुनील आगवणे यांना उमेदवारी मिळालेली आहे. पंधरे गणातून किरण रावसाहेब तावरे यांना उमेदवारी मिळालेली आहे. मुढाळे गणातून वैशाली अशोक कोकणे यांना उमेदवारी मिळालेली आहे. मोरगाव गणातून बाबा चोरमले यांना उमेदवारी मिळालेली आहे. वडगाव निंबाळकर गणातून जितेंद्र पवार यांना उमेदवारी मिळालेली आहे. निंबूत पंचायत समिती गणातून दिग्विजय जगताप यांना उमेदवारी मिळालेली आहे. कांबळेश्वर गणातून आशाताई वाया यांना उमेदवारी मिळालेली आहे. निरावागत गणातून नितीन अरुण काकडे यांना उमेदवारी मिळालेली आहे. डोरलेवाडी गणातून राजश्री भूषण टकले यांना उमेदवारी मिळालेली आहे. अशा प्रकारे बारामती तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता आहे. नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्व सहकारी संस्थांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमदार अजितदादा पवार आपल्या माध्यमातून अर्थमंत्र्यांच्या कोट्यातून बारामतीसाठी विशेष निधी आणत असतात. त्यामुळं बारामती ही विकासाची भूमी म्हणून तमाम महाराष्ट्रामध्ये ओळखली जात असते. या ठिकाणी विरोधकांची ताकद अगदी नगण्य आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष असेल, बसपा असेल, रासपा असेल, शिवसेना असेल, हे पक्ष कशा प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तोड देतात हे देखील पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.